श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 130. नारायण भट स्वामींच्या पायावर लोळंगात होता. स्वामींना क्षमा मागत होता. स्वामी मंद स्मित केले होते. नारायण भट्टा उठा, ते म्हणाले. उठा, लक्षात ठेवा, ज्ञानी पुरुष आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करायचा असतो, दुसऱ्या कोणाची कुचेष्टा करण्यासाठी नव्हे. ज्ञानाचे ज्ञान करून ज्ञानजन समाजात ठेवा, समृद्ध करीत असतात. तुम्हीही समाजाला जागृतीसाठी झटा. परिस्थिती बिकट आहे, दिवसेदिवस बिकट होत जाणार. अशा स्थितीत समाजाला आणि धर्माला तुमच्यासारखे ज्ञानीजनांची जरुरी आहे. तुम्हालाही समाजाला मार्ग दाखवायचा आहे, कारण समाज गोंधळलेला आहे. म्हणूनच अहंकाराला मनात स्थान देऊ नका. सामान्य होऊन मिसळा आणि त्यांचे प्रबोधन करा. नारायण भट, तुमच्या घरी चोरी झाली आहे ना? तिचा पोलिसांचा सुगावा लागलाय आणि मुद्देमालासाठी चोरांना पकडण्यात आले होते. तुम्ही सोलापूरला जा आणि धर्मप्रसाराच्या कामाला लागा. नाही महाराज, मला पैशाचे अजिबात आकर्षण उरलेले नाही. मला ते पैसे नकोत. मला फक्त तुमच्या चरणाजवळ जागा द्या. नारायण भट्ट भावना वेगाने बोलून राहिला. स्वामी हसले होते. नारायण भट, सर्वांनीच जर अक्कलकोटला राहायचे ठरवले तर समाजाचे नेतृत्व कोणी करायचे? समाजाला दिशा कोणी दाखवायची? हिंदू समाजाचे प्रबोधन कोणी करायचे? नारायण भट अवाक झाला होता. नेतृत्वहीन समाजाची नेहमीच लंगडेतोड होत आली आहे. म्हणूनच तुमच्यासारख्यांनीच समाजाला दिशा देत समाजाला नेतृत्व निर्माण करायचे असते. स्वामींचे म्हणणे नारायण भटाच्या शिरोधार्थ मांडले होते. आणि तुम्ही माझ्यापासून दूर असलास तरी लक्षात ठेव, मी सदैव तुमच्या बरोबर आहे. नारायण भट्टाने हात जोडले व पुढच्या क्षणी त्यांनी स्वामी समर्थांचा गजर केला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तृप्त मनाने स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेऊन नारायण भट सोलापूरला रवाना झाले. समाज जागृतीसाठी, प्रबोधनासाठी, शैथिल्य समाजाला चैतन्य निर्माण करण्यासाठी स्वामी समर्थांनी हिंदुस्थानभर अशा अनेकांची नेमणूक केली होती. स्वामींची ही दूरदृष्टी होती. समाजाला नेहमीच नेतृत्वाची गरज आहे हे कधीही विसरले नव्हते. नेतृत्वहीन समाज नेहमीच विस्कळीत असतो. असा समाज राष्ट्राची उभारणी करू शकत नाही, याची जाणीव स्वामी समर्थांना होती. स्वामींचे कार्य निसंशय थोर होते. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.